पप्पा तुम्ही ज्या मुलाबद्दल बोलताय त्याच्याशी मी लग्नच नाही केलंय, ह्याच्याशी केलंय मी लग्न। माझ्याशी? खोटं बोलतेस ना? पप्पा मी का खोटं बोलू? आणि मगाशी तो तुम्हाला बघून लपला ना? हा ओळखतो मला? नाही नाही म्हणजे मी फोटोत बघितलं आता, हे असं तोंड ओळख फक्त, बाकी काय नाही। पप्पा तुम्ही मला जगू देणार आहात की नाही? अहो बघा जरा त्याच्याकडे, तुम्हाला बघून किती घाबरलाय तो, आता बोलता येत नाही त्याला। अगं बोलतोय की तो। पप्पा आता तुम्हाला घाबरून तो हे पण म्हणेल की आम्ही लग्नच नाही केलं। हो। तू कोण? पल्लवी। हे माहिती आहे ग, पण तू आहेस कोण? आता तेच सांगितलं ना तुम्हाला, पल्लवी। काका फोन वाजतोय। उचल मग। कोणाला? अरे फोन उचल। काका तुमचा फोन वाजतोय। हा माहिती आहे माझाच फोन आहे। हा काय? जैन सर? नाही साहेब नाही बघितलं साहेब, बघतो साहेब। हो साहेब हो, आलो लगेच हो। अगं ये, हा काय तमाशा लावलायस तू? हे बघ मी असलं काही खपून घेणार नाही, आधीच सांगते। घर सामायिक आहे, नवरे नाहीत। तुझा नवरा असताना माझ्या नवऱ्याला तू तुझ्या पप्पांसमोर तुझा नवरा म्हणून का सांगतेस? अलंकारला जर काही झालं ना तर तू आहेस आणि मी आहे। अगं त्याला काहीच नाही होणार, फक्त पप्पा आहे तोपर्यंतचे नाटक करूया प्लीज। नाटक बिटक काय नाही, मला त्यांचा काही भरोसा नाही। काय कधी गोळी घालतील, पाय ठेवतील, काय सांगता येत नाही ते। प्लीज ना प्लीज मला मदत करा। जर का रोहित त्यांच्या समोर आला ना तर पप्पा त्याला सोडणार नाही, त्याला गोळी घालतील। आणि जर का रोहितला काही झालं तर मी नाही जगू शकणार त्याच्याशिवाय। प्लीज, माझं खूप प्रेम आहे रोहितवर। तुझं प्रेम आहे ना तर तुझ्या पप्पांना सांग, आम्हाला सांगून काय होणार आहे? तू पप्पांना सांग ना जे काय खरं आहे ते। प्लीज ना, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, हवं तर हात जोडते, तुमच्या पाया पडते। नाही पण हे फक्त आजच्या पुरतं। आजच्या पुरतं काय? आजच्या पुरतं म्हणजे तुला काही झालं तर? नाही पप्पा याला काहीच नाही करणार, मी आहे ना इथे आडवी उभी। म्हणजे मी आहे ना, पप्पा याला काहीच नाही करणार। पण जर का रोहित त्यांच्या समोर आला तर पप्पा त्याचा खून करतील। प्लीज। ठीक आहे नाही पण हे फक्त आजच्या पुरतं। पप्पा गेले की संपलं। मी पप्पांना बघ। हॅलो सर, माझा आवाज ऐकू येतो सर? नाही सर, त्याचं काय की तशी आम्हाला टिपच मिळाली होती म्हणून मी कारवाई केली साहेब। चौकशी केल्याने मग आम्ही त्याला सोडून दिलं साहेब। तो मंगळसूत्र चोर आहे ना, तो चटई गल्लीमध्ये फिरतोय असा आपल्या पोलिसमध्ये फोन आला साहेब। साहेब नंतर मी हवालदार कामाला घेऊन लगेच त्या चटई गल्लीमध्ये पोहोचलो साहेब। तुम्हाला तर माहितीच आहे साहेब, मी त्या मुलाला कशाला मारू? माझ्या मुलीला तो नालायक मुलगा पळवून नेल्यापासून ना मी पजेसिव्ह झालो। नाही, तो नाही सापडला हो, पण मुलगी सापडली साहेब। साहेब मी हे सगळं निस्तरतो आणि लगेच पोलीस स्टेशनला पोहोचतो। धन्यवाद साहेब। अलंकार प्लीज आता नाटक करू नकोस प्लीज। मी नाटक करत नाहीये, पण मी खरंच सांगतो तिचा बाप असा माझ्या समोर उभा, मी काय करणार तू सांग? बरं ठीक आहे चल, तिच्या बापाला मी सांगतो, बाबा रे तुझ्या मुलीशी माझं काही लग्न झालेलं नाही। बर आता ह्या सगळ्याचं खापर तू माझ्या डोक्यावर फोडणार आहेस तर? तुझ्या डोक्यावर खापर फोडण्यात काय संबंध काय? हा मग बरोबर आहे, तिच्या वडिलांना जाऊन तू खरं सांगणार, मग ती माझ्यावर चिडणार, म्हणजे तिला काय वाटणार की ह्या सगळ्यात विलन कोण? मी, पल्लवी। ठीक आहे चल, तू मला सांग मी काय करायला हवं? मी का सांगू? तू मला विचारलं होतंस तिच्या होला हो करण्या अगोदर? पहिलं आता असं काय करते, सगळ्यांसमोर घडलं ना जे काय घडलं ते। तूच तर चालेल म्हणालास ना, मग मी काय नाही म्हणायला पाहिजे होतं? तिच्यासमोर तुझ्याबरोबर भांडायला पाहिजे होतं? हे बघ
बघ मी बायको आहे ना तुझी, मला विचारायला पाहिजे होतंस हो का तिचा नवरा असं म्हणून. विचारलंस नाही? विचारलंस ना मग. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, एक काम करतो मी घरातून निघून जा. निघतो. हो, जा जा ना. अरे तुझ्या बायकोला पण घेऊन जा आणि हा सगळा गोळ ना मी सोडवते इथे बसून. जा ना जा. पप्पा ए घाबरलो ना मी. घाबरण्यासारखं काय त्याच्यामध्ये? आणि हे बघा, मी तुम्हाला इथून जाऊ देणारच नाही. तुम्ही काय तो आता सोक्ष लावूनच टाक. मगासपासून तेच 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 तेच. ठीक आहे चल, तू मला सांग मी काय करू. सांग तू सांग. आता तू ठरवलंयस ना काय करायचं ते, मग कर. तुला काय करायचं ते मला नको विचारू. मला ना तुझं काही कळतच नाही. पण तुला तुला काय झालंय का अचानक? मला हा वेड लागलाय मला. पावळट. या बसा ना. बस बस. अरे तू इथं कुठे भेटलास? ए मी याला विचारतोय ना, गप बसायचं. मी सांगतो. हे आम्ही तसं भेटून खूप दिवस झाले आम्हाला, पण प्रेमात आता जस्ट पडलो. बरं आता खरं खरं सांगायचं, कुठे भेटलास हिला? हो पप्पा, आम्ही सोशल मीडियावर भेटलो आणि मग फ्रेंड झालो आणि मग प्रेमात पडलो. आणि मग हिला पळून घेऊन गेलास? पळून नाही घेऊन गेलो काका मी. तसं नाही, म्हणजे काय फक्त तुम्हाला सांगितलं नाही, न सांगता आम्ही गेलो. फक्त ते काय पल्लवी. काय काय म्हणालास? कुठे काय? हे बघ मी आता माझ्या कानाने ऐकलं, तू काहीतरी पल काहीतरी बोलवतास. अच्छा मी हे म्हणालो की पहिल्यांदा अंजलीने मला तुमच्याबद्दल सांगितलं आणि मला भीती तुमच्याबद्दलची माझ्या मनात अशी बसली ठसली, म्हणून मी सांगितलं. मी घाबरलो तुम्हाला. हा रिस्पेक्ट पप्पा, रिस्पेक्ट. वा, तरी तू हिच्याशी लग्न केलंस? किती प्रेम आहे तुमचं एकमेकांवर. खरंच. हो, खूप 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 प्रेम. हो पप्पा, माझं पण खूप प्रेम आहे. मग एक सांग मला, तुझ्या मोबाईल मध्ये त्या रोहितचा फोटो कसा काय? हा? अहो पप्पा, सोशल मीडियावर कोणालाही कोणाचा फोटो दिसू शकतो. म्हणजे आता जर का रोहित जर ते फ्रेंड बुक ते सगळं सोशल मीडिया वापरत असेल तर त्याचाही फोटो दिसू शकतो. वापरतो म्हणजे? नाही म्हणजे रोहित जर सोशल मीडिया वापरत असेल तर असं होऊ शकतं, एखाद्या फ्रेंडचा फोटो अपलोड केला असेल त्यांनी. आणि हे बघा पप्पा, सारखं काय तेच तेच. तुम्हाला सांगितलं ना मी की मी रोहितचं लग्न नाही केलेलं आहे. तुम्हाला जर का तसं वाटत असेल तर तुमचा गोड गैरसमज आहे. गोड गैरसमज? भारी आयडिया. तुला फोन करतो, तू मला सांग की तुझे पप्पा कधी जाणार आहेत. माझा फोन कट केला. अरे यार. नाव काय? कोणाचं? माझं का? नाही माझं. तुझं नाव विचारलंय ना, तुझं नाव सांगायचं. मी अलंकार नामा निराळे. नाम निराळे? काय नाव आहे? ठीक आहे, गाव कुठलं? गाव आहे बा आगडगाव. आगडगाव?
हे आगडगाव कुठे आलं? नाही, ते कुठे येत नाही, आपल्याला जायला लागतं. इथे महाराष्ट्रातच आहे. नशीब पृथ्वीवर नाही म्हणाल. ह्याचं ना असंच असतं, असंच काहीतरी बोलत असतो म्हणून हसू येतं. काय ग, तुला हसू येत नाही? येतं ना. तुमचं ते कुठलं गाव, कुठल्या कोपच्यात आहे ते मला माहित नाही. बरं. हिरा ते डोंबोलीला. मग तुमचं जमलं कसं ते? अहो पप्पा, आम्ही सोशल मीडियावर भेटलो, सांगितलं ना तुम्हाला. सोशल मीडियामुळे जगामध्ये कुठलाही माणूस कोणाच्याही कधीही संपर्कात येऊ शकतो. काय करतोस काय तू? मी ना हे तो कुत्रे विकतो. कुत्रे मारतो असं तुला म्हणायचंय का? नाही पप्पा, कुत्रेच विकतो तो. हे बघ, माणूस दिसायला चांगला असला म्हणजे झालं असं नाही. त्याचा कामधंदाही बघावा लागतो. माणूस दिसायला चांगला नसला तरी चालेल, पण त्याचं कर्तृत्व चांगलं असावं. पप्पा, प्रेम आंधळं असतं आणि प्रेमामध्ये हे सगळं दिसतं का? आणि मलाही कुत्रे खूप आवडतात. ते काय सांगायची गरज नाहीये, प्रत्यक्षात बघतोच आहे ना. नाही नाही काका, अलंकार कुत्रे विकतो, पण तो मिक्स ब्रीडचे कुत्रे विकतो. मागे तर अलंकारने 1 लाखाला एक कुत्रा विकला होता, माहितीये? आणि कसं आहे, आवडी जुळतात म्हटल्यावर मनही जुळतात आणि मग प्रेमात पडले हे दोघं. हा, असंच आहे ते. मला कुत्रे आवडतात. मुक्या प्राण्यांवर मी खूप जीव लावतो आणि म्हणूनच मला हा आवडतो. तुम्ही विचार करा ना, जर का हा मुक्या प्राण्यांवर इतका जीव लावत असेल तर माझ्यावर किती प्रेम करत असेल. तर खरंच मी बघते ना, किती प्रेम करतात दोघं एकमेकांवर. एवढं नशीब कधी कोणाचं असतं का? आणि काका, तुमची मुलगी सुखात राहावी म्हणून तुम्ही तिची एवढी काळजी करता ना. तिने तिच्या इच्छेनुसार लग्न केलंय आणि आज जर ती सुखात असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसला पाहिजे. मलाही तिची काळजी वाटते. तिनं काही सांगितलं नाही मला, काही चौकशी नाही, काही फोन नाही. आता ती कुठच्या अडचणीमध्ये नाही हे कसं कळेल मला? पप्पा, आय एम सॉरी, माझं चुकलं. तुम्ही सगळे खरं बोलतायत ना? नाही म्हणजे नक्की तू रोहितशी लग्न केलेलं नाहीये? पप्पा, म्हणजे मी अलंकारशीच लग्न केलंय. ते काय काका, तुम्ही आमच्या लग्नाला परवानगी देणार नाही म्हणून आम्ही आपलं पळून जाऊन. ठीक आहे, या आई रक्ताची शपथ. काय झालं? मगाशी एवढा तू पोपटासारखा मिठू मिठू बोलत होतास. तू सांगतो होता तुझ्यावरती मी विश्वास ठेवतो. या आईची शपथ. काय काका, आईची शपथ काय घ्यायला सांगताय तुम्ही यांना? आणि बरं, समजा यांनी घेतली आईची शपथ, तर त्यांनी खरी शपथ घेतली का खोटी हे तुम्हाला कसं कळणार? मग तू सांग ना, मी याच्यावरती विश्वास कसा ठेवू? पप्पा, मी सांगते ना, पण तुम्हाला. काका, तुम्ही वेफर्स घ्या, नाहीतर कोल्ड्रिंक घ्या ना. आल्यापासून तुम्ही काही घेतलंच नाहीये, घ्या ना. तुमच्यासाठी चहा ठेवू का? थांबा. नाही, मी करते चहा सगळं. मला काही नको. असं कसं काहीच नको? मुलीच्या घरी आलाय तुम्ही आणि असं काही न घेता कसं जाणार? बरं दिसतं का ते? थांबा, मी. तू पल्लवी ना? हो. मी आल्यापासून मला प्रश्न पडलाय, तू राहतेस कुठे? नाही म्हणजे या सगळ्या राड्यामध्ये तू काय करतेस? काय झालं? मला माहित आहे
तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. ही कोण आहे विचारल्यानंतर तुम्ही सगळे एकदम शांत झालात. पप्पा तसं काहीच नाहीये. आम्ही सगळे कॉमन फ्रेंड आहोत. कॉमन फ्रेंड? पण हिचं कधी मी तुझ्या तोंडातून नावही ऐकलं नाही. काका, खरं तर मी अलंकारची मैत्रीण आहे आणि नंतर मी अंजलीला भेटले. सो आता मी दोघांची मैत्रीण आहे. हे सोशल मीडिया काय आहे ना, हे मला एकदा बघावंच लागेल. येस सर. हो सर. हा बोला. हा अरे काही डेंजर पप्पा आहे तुझा. अरे नाही रे, म्हणजे ते पोलीस इन्स्पेक्टर आहेत ना, म्हणून ते इतके प्रश्न विचारतात. तसे साधेत रे ते. बरं आता परत येणार नाही ना ते? म्हणजे त्यांना जर का फोन आला आणि असं जर फोनवर बोलत बोलत गेले तर नाही येत ते परत. गेले असतील तर बरं झालं. हो, काय बरं होईल? हा? काय बरं झालं? पप्पा म्हणजे अलंकार पल्लवी, म्हणजे मी अलंकार पल्लवी कॉमन फ्रेंड आहोत ना आम्ही. तर पल्लवी अलंकारला आता एका कुत्रे विकायच्या बिझनेसमध्ये हेल्प करणार आहे. हे बोलत होतो आम्ही. पण तुम्ही गेला होतात ना परत कचकन? तुम्ही आला कसा काय? मी फोनवर बोलत होतो. अच्छा अच्छा अच्छा. तुम्ही या ना बसा. बरं, अलंकारराव. अलंकार. अलंकार काका काहीतरी बोलतायत. बोला काका. माझ्या मित्राचा डॉबरमॅन आहे. डेंजर आजार आहे तो. हा मी माणसं अक्षरशः. ए, डॉबरमॅन कुत्रा आहे आणि तो त्याला विकायचा आहे. मग तेवढं जरा ते विकून द्या जावई बापू. अजून फायनल नाही केलंय. पण आता थोडा तुमच्यावरती विश्वास ठेवतो. जर का मला मूर्खात काढलं तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा. हा फक्त तो तेवढा कुत्रा विकून द्या बस. हो विकेल ना अलंकार कुत्रा. विकून देईल तो. विकेल तो कुत्रा. मी कसं काय विकेन कुत्रा? का? तुमचा तर धंदा आहे ना तो. आहे धंदा आहे पण ते मी ब्रेड कुत्रे विकतो ना. ब्रेड? ब्रीड मिक्स ब्रीड कुत्रे. सॉरी बोलते. मग यांचं पण करून टाकले ब्रीड. असं कशाचंही नाही होत ना. म्हणजे काय आहे, मी जो आता मध्यंतरी 1 लाखाला कुत्रा विकला, त्याचं काय केलं काका, तो कोल्हा आणि कुत्रा यांचं ते असं ब्रीड होतं. कुत्रा आणि कोल्हा कसं काय जुळून येतं हे? प्रयोगशाळेत ते ट्यूब कुठली ती ट्यूब टेस्ट ट्यूब बेबी वगैरे जसं असतं तसं प्राण्यांचं पण असतं. ते खूप काळजी घ्यायला लागते त्यांची. म्हणजे सगळेच त्यातनं जगतात असं काय नाही, पण ते जगतात. जे टिकले ते विकले, असं तो सगळा कारभार आहे. म्हणजे फार अवघड आहे. म्हणजे तुम्ही जनावरांचे डॉक्टर आहात? नाही डॉक्टर वगैरे नाही. मी डॉक्टर नाही. मी फक्त तुम्हाला ती प्रक्रिया सगळी सांगितली की असं ते ट्यूब बीबचं. पण मला त्यातलं काही जमत नाही. म्हणजे मी आपला हे ना दलाल मधला एजंट, त्याचं काम मी करतो.
इसात लो इसात लो इसात लो इसात दो इसात लो मस्त गेले